नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला हादग्याच्या फुलाची दोन प्रकारची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एवढं मी फुलं घेतलेली आहेत। कमीत कमी ही 250 ते 300 ग्रॅम फुलं आहेत। तर फुलं कशी साफ करायची बघा, ह्याच्यामध्ये एक अशा पद्धतीचं असतं, हे काढून घ्यायचं, पूर्ण मुळापासून काढून घ्यायचं। जर तुम्ही काढून नाही ना घेतलं तर मग हे काय होतं माहिती आहे का, कडवट लागतं। हे बघा अशा पद्धतीचं काढून घ्यायचं संपूर्ण असं, हे असं। आणि हे जे भाग आहे ना देठाचा भाग, ह्याचा अर्धा भाग असा काढून घ्यायचा अशा पद्धतीत। नुसती फुलं राहिली पाहिजेत ही। आणि ह्यांना काय करायचं आपल्याला माहिती आहे का, सगळी फुलं साफ करायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची एकदम। तुम्ही कशी साफ करता जरा मला थोडंसं कमेंट करून सांगा। तर ही काय करते, मी साफ करते आणि स्वच्छ धुवून घेते। फुलं बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती साफ करून। आणि जी दुसरीवाली आहे ते जे नुसत्या मी पाकळ्या काढून घेतलेले आहेत, कारण की मी तुम्हाला दोन प्रकारची भजी बनवून दाखवणार आहे। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा 1 वाटी बेसन पीठ घेतले। 1 वाटी बेसन पीठ असलं का नाही की 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं। तांदळाच्या पिठामुळे काय होतं, कुरकुरीतपणा चांगला येतो। त्यात टाकायचे आपल्याला थोडेसे सफेद तीळ, त्यात टाकायचे आपल्याला ओवा, हातावर चांगला मी चोळून घेतलेला आहे। त्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ, मिरची पावडर, तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकली तर चालू शकते, तिखटाप्रमाणे। त्यात टाकायचे आपल्याला धने जिरे पावडर 1 चमचा टाकलेला आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, थोडीशी टाकायची कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे अर्धा चमचा। लाल मिरची पावडर जर टाकली तर तुम्हाला, जर हिरवी मिरची नसेल टाकायची तर नाही टाकली तरी पण चालू शकतं। आता ह्याच्यात काय करायचं, आपल्याला थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि कालवून घ्यायचं। अशा पद्धतीत बघा आपल्याला पीठ करून पाहिजे, जास्त पातळ करायचं नाही, जास्त आपल्याला घट्ट पण करायचं नाही। आणि ह्याला काय करणार, 1-2 मिनटं चांगलं मी फेटून घेणार आहे। मस्त असं बघा एकच साईडनं असं फेटून घेतलेलं आहे। पहिलं नुसतं तुम्ही जरी पिठाचं जरी फेटून घेतलं, नंतर बाकीचं साहित्य टाकलं तरी पण चालू शकतं। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला एकदम गरम तेल। आता हे मी चमच्यानंच घेते मिक्स करून, कारण की हाताला वगैरे भाजल असं। 1 चमचा तेल टाकल्यानंतर चांगलं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला जर तेल टाकायचं नसेल का नाही तर चिमूटभर मग तुम्ही खायचा सोडा जरी टाकला तरी पण चालू शकतं। आता आपण बनवायला घेऊया। तर अशा पद्धतीत पकडायचं बघा। आणि मी तेल ठेवलेलं आहे पहिलंच गरम करायला, गॅस आहे मीडियम। आणि काय करायचं माहिती आहे का, बुडवून साईडला ठेवूया आपण इथंच। तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे, गॅस केलेला आहे मी बारीक। आणि आपण आता सोडून घेऊया। तर सोडताना सुद्धा ही जी पीठ आहे ना थोडंसं असं झाडूनच घ्यायचं, मस्त होतात आणि चवीला पण छान लागतात ही भजी। आणि कुरकुरीत होण्यासाठी तर मग आपण ती तांदळाचं पीठ वगैरे तर वापरलेलंच आहे। अशा पद्धतीत आता हे आपण 3च तेवढे फ्राय करून घेऊया। तेल चांगलं कडक गरम झाल्यामुळे मी गॅस केला होता बारीक, आता परत केलेला आहे मीडियम। पलटी करून घेऊया आणि एकदम गोल्डन कलरवर करायचं बरं का, मीडियम गॅसवर करायचं। गरम कडक जर झाला असेल तर मग सोडस्तवर थोडासा बारीक करायचा आणि परत मग मीडियम केला तरी चालतं। मस्त बघा कलर आलेला आहे, असं गोल्डन कलर आला पाहिजे चांगला, असं फ्राय करून घ्यायचे, म्हणजे दिवसभर म्हणलं तर तुमचे असे राहतील बघा छान। आता आपण हे नितळून घेऊया। आता तुम्ही विचाराल तेलकट होतात का, तर बिलकुल तेलकट होत नाहीत, एकदम कुरकुरीत कडक बघा हे अशा पद्धतीमध्ये। आणि ह्याच्यावर काय करायचं, मिरच्या थोड्याशा तळायच्या बघा, किती मस्त असं झालेलं आहे एकदम कडक। आणि कधी पण अशा चाळणीमध्ये काढायचे, असे साईडला काढून ठेवायचे। आता मी राहिलेल्या अशा पद्धतीनं बनवून घेते। भजी बघा बनवून झालेली आहे, ती तळताना अशी गोल्डन कलरवर तळायची, म्हणजे एकदम कुरकुरीत एकदम छान आणि चवीला पण छान लागतात। तर आता मी तुम्हाला दुसरी भजी दाखवते। दुसऱ्या भजीसाठी काय केलं होतं माहिती आहे का, हादग्याची फुलं मी हातानेच अशी तोडून पाकळ्या करून घेतल्या होत्या। अशा पद्धतीत तोडली, कापून जरी घेतली तरी चालतील, पण आपल्याला ही लांबडी नाहीत पाहिजे, अशी तोडूनच घ्यायची आहेत। आपण जी पहिली भजी बनवली होती ना, त्याचं एवढं पीठ शिल्लक राहिलं होतं, तर त्यातच आता मी हे सगळं साहित्य टाकणार आहे। सगळे फुलं असे टाकून घेते। त्यात टाकायचे आपल्याला 2 कांदे बघा, असे उभे कापून असे लांबडे कापून घेतलेले, बारीक कापले तरी पण चालू शकतात। त्यात टाकायचे आपल्याला सफेद तीळ 1 चमचा, त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली, आणि हिरवी मिरची एकच आहे। 3 पाकळ्या लसणाच्या, तर एकदम थोडासा तुकडा आल्याचा आहे। त्यात टाकायचं आपल्याला ओवा, हातावर चोळून घेतलेला आहे। 1 चमचा जिरे धने पावडर, थोडासा हिंग टाकायचा, मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा, तिखटाप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालू शकते। थोडीशी हळद, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडीशी टाकायची आपल्याला कोथिंबीर, त्यात टाकायला पाहिजे 1.5 चमचा तांदळाचं पीठ घेतलं होतं। आणि ह्याच्यामध्ये
3 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं होतं. आता ह्याला काय करायचं, आपल्याला बिना पाण्याचंच मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून चांगलं मिक्स होईल. चांगलं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे. पाण्याचा वापर मी थोडासुद्धा केलेला नाही आहे. त्यात टाकणार आहे गरम गरम बघा 1 चमचा तेल. ह्याच्या जागी जर तुम्हाला तेल जर नसेल टाकायचं ना, तर तुम्ही ह्याच्या जागी 1 चिमूटभर खायचा सोडा जरी टाकला तरी चालेल. चांगलं कालवून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये कसं पहिलं आपण जी भजी बनवली त्याचं थोडंसं पीठ होतं, त्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात झाला नाही. शक्यतो ह्याला पाण्याचा वापरच करायचा नाही, म्हणजे आपले कांदे भजी कसे असतात कुरकुरीत, अशा पद्धतीत हे भजी होतात. तर आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तेल आपलं चांगलं कडक गरम झालेलं आहे. मस्त असं बघा तेल गरम झालेलं आहे. गॅस आहे मीडियम गॅसवरच कधी पण असं भजी बनवायची किंवा तळणीचे प्रकार. पण काय करायचं माहिती आहे का, जास्त जर गरम झालं तर तेवढ्यापुरतं आपण जेव्हा भजी टाकतो ना असे, तोपर्यंत थोडंसं बारीक करायचं, कारण मग त्याचं जरा तेल गरमपणा थोडासा कमी होतो. आता ह्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीत आपण जशी खेकडा भजी सोडतो ना, अशा पद्धतीत ही भजी सोडून घ्यायची. खूप छान लागतात बरं का. तुम्ही दोन्हीतली तुम्हाला कोणती भजी आवडली मला जरूर कमेंट करून सांगा. पण रेसिपी बघितली की प्लीज एक लाईक करत जावा. तुम्ही लोक लाईक करत नाही, कमेंट करत जा, म्हणजे तुम्हाला मी खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी मी दाखवत जाईन. आता ही थोडीशी मी अजून सोडून घेते. सोडून झाल्यात बघा. गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवरच आता आपण ह्याला फ्राय करायच्यात. पलटी करून घेऊया. बघा मस्त एकदम जशी सेम कांदा भजी कशी असतात अशा प्रकारे होतात. आता हे सगळे ना पलटी करून घेते. पलटी करून घेतल्यात बघा. मस्त असं बघा गोल्डन कलरवर फ्राय करायच्यात आपल्याला. ह्याच्यावर 2-3 मिरच्या जरी तुम्ही टाकल्या तरी पण चालू शकते बरं का. मस्त असं बघा कलर आलेला आहे. सेम खेकडा भजीसारखे झालेले आहेत बघा. आता हे तेलकट वगैरे काही होत नाहीत. असे थोडेसे नितळायचे आणि काढून घ्यायचे. तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते. एकदम कुरकुरीत, जसं तुम्ही खाताना तुम्हाला असं वाटेल की आपण कांदा भजीच खातोय, ते छान लागतात चवीला. हे बघा आतपर्यंत मस्त असे झालेले आहेत बघा. तर अशा पद्धतीत बघा मी तुम्हाला गरम गरमच तोडून दाखवलेलं आहे. अशा पद्धतीत तुम्ही जरूर एकदा करून बघा, आणि तुम्ही कशी करता ते पण मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.